स्वामी म्हणजे ठराविक एखाद्या राज्याचा स्वामी नाही. स्वामी म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती नाही. स्वामी म्हणजे सार्वभौम या विश्वाचा जो स्वामी, जो हे विश्व प्रसवला तो स्वामी. म्हणजे सर्व रूपाने तो एकटा नटलेला आहे. मग त्याला जो जो भक्त त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला आपापल्या पद्धतीने त्याला नाव देईल. कोण त्याला राम म्हणाल, कोणी विठ्ठल म्हणाल, कोणी दत्तात्रय म्हणाल, कोणी स्वामी समर्थ म्हणाल, कोणी गोंदवलेकर, तर कोणी गजानन महाराज. जो ज्याला ज्याला जसं जसं भावल, मनाला आवडल, तशा तशा पद्धतीने त्यांनी आपापली नावं दिली. आणि देव म्हणजे भगवंत त्याप्रमाणे नटला. पण भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, मी सर्व व्यापक आहे. मी काही मंदिरापुरता नाही, मशिदीपुरता नाही. तर आमचे सद्गुरू सांगायचे, अरे सुई ठेवायला जागा नाही. सुई ठेवायला जागा नाही एवढा भगवंत नटलेला आहे. आणि अशा प्रकारचं या भगवंतानी व्यापलेला हा सर्व विश्व पसारा ब्रह्मांड जे आहे त्याच्यामध्ये जीव हा नगण्य आहे. नगण्य आहे, परंतु भगवंताच्या मायेने हा विश्व पसारा भरलेला आहे. आणि भगवंताच्या मायावीच रूपाने त्या भगवंताने या जीवाला आकार दिला. जीवाला आकार कोणी दिला? भगवंताने दिला. त्याला जे शरीर दिलं पंचमहाभूताचं, त्या शरीराला हात, पाय, नाक, कान, डोळे हे सगळे जरी अवयव आहेत तरी ते अवयव म्हणजे जड वस्तू आहे. त्याच्यामधलं चैतन्य वस्तू म्हणजे जीव आहे. पण ही सर्व भगवंतानी निर्माण केलेली ही जड वस्तू म्हणजे भगवंतानी निर्माण केली. आणि ही जड वस्तू पुन्हा भगवंताच्या ठिकाणी केलेली होत असते. आणि या सर्वांना व्यापणारा, सर्वांच्यावरती लक्ष ठेवणारा, सर्वांच्या ठायी असणारा असा जो भगवान
तो स्वामी समर्थ आहे. तोच नरहरी रूपाने, तोच गजानन महाराज रूपाने नटलेला आणि अशा विश्वव्यापक गजानन महाराजांची आज पुण्यतिथी नाही का? नरहरी महाराजांची का? तर नरहरी महाराज शेगावला ज्या वेळेला नवीन त्या ठिकाणी गावात आले तर काही भक्तांच्या घरी त्यांचं वास्तव्य आणि बाकीची मंडळी गावामध्ये काही सगळे भक्त असतात असं नाही, परंतु गावामध्ये कथा कीर्तन वगैरे चालायची आणि ते ज्याच्या घरी होते त्या ठिकाणी महाराजांची काही चमत्कार असायचे, ती अनुभवाला यायची काही मंडळींच्या भक्तांच्या, ते सांगायचे बा महाराजांचं. तर एक दिवस शास्त्री बुवा नावाची कुणीतरी पंडित त्यांच्या गावामध्ये कीर्तनाला आले आणि त्या ठिकाणी रात्री त्यांचं कीर्तन झालं. पण कीर्तनामध्ये महाराजांनी विषय मांडला होता, तो आत्म्याचा विषय मांडला होता आणि आत्म्याबद्दल बोलत होती. परंतु थोडस महाराजांच्याकडून चमत्कार करणाऱ्या मंडळींच्या बद्दल थोडस नाराजीचे सूर त्या ठिकाणी समाजात. आता म्हणले काही मंडळी जसं आपल्या साधकांच्या बद्दल बरीचशे मंडळींच्या मनामध्ये असा विषय असतो, म्हणजे नाही त्यांचं निराळच म्हणते, त्यांच्या अंगात येतं, त्यांना असं होतं, म्हणजे त्यांना देव दिसतो, त्यांचं असं थोडं कुत्सित उद्गार काढले जातात. तसेच महाराजांच्या बद्दल त्यांनी थोडे कीर्तनामध्ये विचार मांडले आणि चमत्कार म्हणजे काय, खरे चमत्कार करणारी मंडळी काय खरी असती का म्हणली. आणि तोच विषय मांडत असताना त्यांनी आत्म्याचा विषय मांडला. आत्मा हा पाण्याने भिजत नाही, आत्मा हा वाऱ्याने उडत नाही, उन्हाने सुकत नाही, अशा प्रकारचं ते सांगत होते. आत्मा हा स्वयंभू आहे, आत्म्याला मरण नाही असं महाराज सांगत होते. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकाः. आणि असं सांगत असताना महाराजांच्या बद्दल बी त्यांच्याकडून थोडं हे झालं आणि महाराजांना कळलं तिकडं, जसं आपले मांदळीचे आत्माराम महाराज, आपण कुठेही त्यांच्याबद्दल चांगलं वाईट बोललं तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचत. ते जसे सर्व व्यापक आहेत तसं हे महाराजांचं कार्य होतं. आणि महाराजांनी रात्री थोडी निर्भर्सना केली गजानन महाराजांची आणि सकाळच्या पारी जसं आता या ठिकाणी मी आलो
ते म्हणताय चहा प्यायला चला, ते म्हणताय आमच्या घरी चला, ते म्हणताय. तसं कीर्तनकार महाराजांना काही मंडळी चहा प्यायला घेऊन गेली तर त्यांना असं वाटलं आता पलीकड जवळच गजानन महाराजांचं वास्तव्य आहे, चला जाऊ दर्शनाला. पण त्यांच्या रात्री आपण काय बोललो, कसं बोललो हे काही लक्षात त्यांच्या राहिलं नाही. महाराजांनी त्या दर्शनाला असे 10-5 मंडळी आणि कीर्तनकार गेले. गेल्यानंतर आतमध्ये शिरले. महाराज त्या खाटावर बसलेले होते. आता आतमध्ये गेल्यानंतर ती खाट लगेच पेटली चौकून, ज्वाला निघायला लागल्या. आले महाराज. आता ती खाट पेटल्यानंतर ती सगळी मंडळी तर मागे सरली बाजूला. बडा 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 चौकून जाळ चाललं. आणि त्या कीर्तनकारां शास्त्रींना गजानन महाराज या 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 बसा बसा या बसा बसा. आता ते कुठं जवळ जातोय, तिथं खाटावर कुठं बसतोय, जाळ चाललाय खाटाचा. आणि महाराज म्हणते अहो बसा 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 या या या. आणि मग जिथे इकडं तिकडं बाजूला पळायला लागले. आता ती महाराजांची किमया होती ती. कारण रात्री महाराज म्हणले होते आत्मा पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही किंवा उन्हाने वाळत नाही, अशा प्रकारचं जे बोलत होती ती. आणि गजानन महाराजांच्या बद्दल कुत्सित भावाने बोलले. म्हणून महाराज म्हणले अहो महाराज तुम्हीच रात्री सांगत होते ना आत्मा स्वयंभू आहे, आत्म्याला मरण नाही. बसा ना घाटावर. नाही ते आता तुम्ही काय देह म्हणजे तुम्ही येत का? नाही, आत्मा म्हणजे तुम्ही येत. मग तुम्हाला काय मरण आहे का? बसा बसा बसा. कशाचे बसते. आणि म्हणून वरपांगी बोलणाऱ्या माणसांना महाराज असं लगेच चमत्कार दाखवायचे. असं महाराजांचं कार्य होतं की बाबा ज्याचा आपल्याला अनुभव नाही तर दुसऱ्याची निंदा करू नये. आणि आपली वाहवा करण्याकरता ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही ती वस्तू मागून दुसऱ्याची फसवणूक करू नये. जी माहिती आहे ते सांगावं, ज्याचा आपल्याला अनुभव आहे तेच मांडावं जगापुढं. तुकाराम महाराज म्हणायचे ना, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. एकदा तुकाराम महाराजांच्याकडे एक आजी बाळाला घेऊन आली. म्हणले महाराज हे आमचं पोरग लय गुळ खात म्हणले, आणि त्याला सांगा गुळ खाऊ नको म्हणा, गुळाने जंत होते. तुम्ही सांगितलं ऐकन म्हणते ते. तसं पोरग लय शहाणा म्हणले आमचं, तुम्ही सांगितलं ऐकन म्हणले. महाराज म्हणले पुढच्या आठवडी घेऊन ये त्याला. आता एवढे 2 शब्द सांगायचे आणि पुढच्या आठवडी कसं काय घेऊन ये. तर असू नये म्हणले महाराजांनी सांगितलं. मग पुढच्या आठवडी आजी त्या नातवाला घेऊन गेली आणि महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. म्हणली त्या बाळाला घेऊन आले म्हणली आजी. म्हणली महाराज तुम्ही म्हणले पुढच्या आठवडी घेऊन ये. हा हा हा. मग जवळ घेतलं, पाठीवून हात फिरवला आणि सांगितलं बाळ गुळ खाऊ नये, गुळ खाल्ल्यानंतर जंत होतात. तर आजींची इच्छा नाही तर तू गुळ खाऊ नको बरं. आणि मग आजी म्हणले एवढं तर सांगायचं होतं आणि 8 दिवस का म्हणून लावली महाराजांनी. महाराज म्हणले अरे मी त्या वेळेला मीच गुळ खात होतो,
हं? मग मी काय सांगू? अरे मीच गुळ खातो, मग कोणाला कसं सांगू? मी गुळ खायचं सोडून दिला मग सांगितलं. आणि मग सांगितलं. असं महात्म्याचं कार्य असतं की जे स्वतः आधी करायचं मग दुसऱ्याला सांगायचं. एकदा काय झालं, आमचे सद्गुरू एका शिरी म्हणून गाव आहे इकडं कडा तर तिथं गेले, कीर्तनाला गेले आणि दुपारची वेळ, आता जसा काळ आहे असाच काळ, गावातली लोक ऊस तोडणीला जायची बरीचशी मंडळी आणि त्या ताईच्या इथं गेले, झिपच गेली आणि मग तिथं तिसरा पारा गेल्यानंतर आता चहा करायचा आहे करायचं, ती ताई पदराच्या आड आपला तांब्या घेतला आणि घराच्या बाहेर पडली. बरेच 4-6 घरं फिरली, कुठंच दूध नाही मिळालं, कुठंच दूध मिळालं नाही. आता काय करायचं? कारण दूध म्हणजे कायमच सगळ्यांच्याकडे, पण सकाळी दूध एकदा डेअरीला घातलं म्हणजे पुन्हा घरी काही नाही. आपल्या घरी जरी पाहुणे आले तरी कोराच्या. आणि ती ताई रडतच घरी आली. आणि घरात गेली, डोळ्याला पदर लावलेला आणि बाबांनी ओळखलं आणि बाबा म्हणले, बाळ इकडे ये रे. म्हणजे कुठं गेली होती तू? म्हणजे बाबा दूध पाहायला गेले होते, चहाला दूध घेऊ म्हण, पण कुठं दूध नाही. अरे म्हणले, मी किती दिवस झाले कोरा चहा पितो, तुला माहित नाही का? म्हणले, मी दुधाचा चहा सोडून दिलाय, म्हणले कोरा चहा लागतो मला. आणि मग त्या बिचारीला बरं वाटलं, समाधान वाटले ना. आपण दुधासाठी फिरलो पण भेटलं नाही. आणि मग ते बाबा म्हणले, बाबा कोरा चहा प्यायची का? चहा प्यायची तर म्हणले एका ताईला ना म्हणजे 5-6 घरं फिरून सुद्धा दूध मिळालं नाही. मग आपला खोरा प्यायला काय वाईट आहे? कशाला बिचारीला त्रास द्यायचा? आणि मग त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा तिथं जिकडं तिकडं चपात्या, भाकरी नाही. आणि आता त्या बाईला असं वाटलं, आता बाबांना निदान तरी चपात्या नाही चालत, चपाती त्रास होतो, पचनक्रिया नाही जमत, भाकरी लागते बाबाला. आता भाकरीचं काय करायचं? बाबा म्हणले, ताई असं करतो, मुगाच्या डाळीचं वरण घाल आणि हे आमच्याकडे भाकरी येतात, शिळी भाकर मुगाच्या वरणामध्ये चुरली ना लय भारी लागती म्हणली, तू काही काळजी नको करू. म्हणजे अशी स्थिती होती की समोरच्याला सतावायचं नाही, जसं असेल तसं चालतं करून घ्यायचं. आणि म्हणून किंवा अनुभव आले अंगाती या जगात येत, जे आपल्या अनुभवाला आलं त्याप्रमाणे या जगाला द्यावं आणि जास्त जगाची आपण आशा करू नये. अशा प्रकारचं श्रीपाद बाबांचं कार्य होतं. की जर राहुरीला यायचं असेल तर असं काही म्हणणार नाही. एक जणांनी सांगितलं, बाबा आमच्या घराची वास्तू शांती आहे आणि अमुक तारखेला बाबा या तुम्ही. आता बाबा
30 दिवस फिरायचे, म्हणजे महिनाभर फिरायचे बाहेर. स्वतःजवळ डायरी नसायची, पण सगळं तोंडपाठ. 1 तारखेला कोणाच्या घरी जायचं, 2 तारखेला कोणाच्या घरी जायचं, 3 तारखेला कोणाच्या घरी जायचं, सगळं तोंडपाठ असायचं. आणि 30 तारखेला मात्र स्वतःच्या घरी बोटीला जायचं. 30 तारखेला घरी जायचं. मग काय आपल्या खिशात खर्च करून स्वतःचा प्रवास खर्च करून जे उरला असेल ते आईंच्या पुढे ठेवून द्यायचं. मग आईंनी कधी तक्रार करायची नाही. समाधान. तिथं जवळच बाजार तळ होता, गाडी तळ होता, मोठा बाजार तिथं तांदळाचा बोटीला. तिथं आईनी गौऱ्या वेचायच्या, आपलं ते शेण वेचायचं, त्याच्या गौऱ्या लावायच्या, त्या गौऱ्या विकायच्या. आणि कस तरी हे 2-4 पोरांचं प्रपंच भागवायचा. अशा प्रकारे पण तक्रार करायची नाही. आणि असं कार्य चालू असताना बाबांच्या आठवण आली किंवा आमच्यानी बोलवलंय. मग काय करायचं, आता जायला तर पाहिजे, खर्च तर पाहिजे, लांब जायचं. मग बाबांनी घरातला हांडा उचलला, तो गहाण ठेवला आणि त्याचे काही पैसे आले, त्या पैशावर लगेच निघाले. कुठं? राहुरीला, राहुरी विद्यापीठाला. त्याच्या घराचं वास्तू जानकी होती. आले, पण त्याला काय असं म्हणले नाही की बाबा मी असं केलंय आणि असं करून मी आलोय. आणि कार्यक्रम वगैरे झाला, जे काही दिलं ते घेतलं, गेले निघून. म्हणजे इतकी परमार्थ तारमळीतून त्यांनी केला. आणि परत ज्या वेळेला विद्यापीठाची मंडळी तिकडं त्यांच्या घरी गेले, बाबांच्या घरी, तेव्हा आईंनी तिथं घरात पाहिलं, पाणी साठवायला सुद्धा काही नाही. काय भानगडे? आईंना विचारलं. आई म्हणल्या, अरे तुमच्या बाबांनी त्या मागच्या वेळेला खर्चायला काय नव्हतं, तुमच्या हांडा गहाण ठेवला. त्यांनी विचार केला एकमेकात आणि कोणाकडे ठेवला, काय केला त्याची चौकशी केली. आणि ही मंडळींनी सगळ्यांनी मिळून तो हांडा सोडून आणला आणि आईला परत देऊन टाकला. म्हणजे असं श्रीपाद बाबांचं काम होत. एकदा काय झालं की एसटीनी जेवढे खिशात पैसे असतील तेवढंच तिकीट काढायचं आणि तिथून पुढे पाय पाय निघायचं. आता ते एकदा त्या राहुरीच्या पलीकडच कुठं तरी तेवढंच तिकीट निघालं त्यांचं. तेवढंच तिकीट काढलं आणि उतरली तिथं आणि बसले स्टँडवर. आता तिथं ती कोळी काका वगैरे मंडळी, बरीच जुनी साधक मंडळी त्या ऑफिसला जायची, ती सगळी त्या विद्यापीठात कामाला असणारी मंडळी. त्यांनी ती पाहिलं, अरे बाबा इथं बसले, बराच वेळ झाला, 1-2 तास झालं. म्हणले बाबा कुणीकडे जायचंय? काय नाही म्हणले, ते जायचंय पुढं म्हणले विद्यापीठाला आणि अजून एसटी आली नाही म्हणली, जाईल मी थोड्या वेळाने. गेले. आता ह्या माणसाने विचारलं, गेला ऑफिसला,
आता हे साधक मंडळी भेटली. अरे म्हणले तुमचे बाबा स्टँडवर बसलेले आहेत ना, पुढं जायचंय म्हणले. पुढं म्हणले एसटी आली नाही अजून, म्हणले जायचं. म्हणले इथून आता हे बाबा स्टँडवर कसं काय बसले, म्हणजे उतरले असतील कोणाकडे जायचं. पुन्हा 2 तासांनी काही 1-2 मंडळी आली. ते म्हणले अरे तुमच्याकडे येते ते बाबा म्हणले स्टँडवर बसलेत ना. आणि मग एक जण गेला. अरे म्हणजे खरंच काय वानगडे, म्हणजे जा रे बघून या. सायकल घेतली, गेले स्टँडवर. बाबा तुम्ही इकडं कोणी कर, काय नाही म्हणले बाबा एसटी येते, एसटी आली नाही, ती एसटी जाणार आहे म्हणले थोड्या वेळाने, पण एसटी आल्यावर जाईल म्हणले, बस काळजी नको करू. गेला तो. आणि मग परत एक जण आला 1 तासाने. अरे म्हणले 2-3-4 तास झाले बाबा तिथंच बसले, भानगड काय. मग यांनी काय केलं, असा विचार केला नक्की बाबाजवळ पैसे नसतील, म्हणून बाबा तिथं उतरले. पण साधकाला काय म्हणले नाही की माझ्याजवळ पैसे नाहीत का, असं झालं काय नाही. मग यांनी काय केले, यांनी 5 रुपये, त्यांनी 10 रुपये, त्यांनी असे पैसे गोळा केले आणि 60-70 रुपये गोळा केले. आणि 2 जण गेले, बाबांचं दर्शन घेतलं आणि ते खिशात पैसे घातले. आणि मग बाबा पुन्हा एसटी आली, गेले बाबा. असं कार्य होतं बाबांचं. कारण संतांचं कार्य हे असंच असतं. परंतु एक निष्ठा पाहिजे, निष्ठा निष्ठी नको. आजकाल परमार्थामध्ये, भक्तीमध्ये निष्ठा निष्ठी चालू आहे. आता एक बोलतील, थोड्या वेळाने एक बोलतील, एकावर भाव दाखवतील, म्हणजे असं नाही. तसे नरहरी सोनार होते. आता मग अशी विषय झाला. नरहरी सोनार म्हणले विठ्ठलाला मानित नव्हती, ते फक्त भगवान शंकराला मानत होती. महादेवाचेच भक्ती करायची, दुसरा देव मला माहिती नाही. आणि पंढरपुरात राहत होती. कुठं, पंढरपुरात. आणि विठ्ठलाला मानित नव्हती. परंतु भगवंत सर्व ठिकाणी सर्व व्यापक आणि एक रूप आहे. भगवंत एकच आहे, तो सर्व रूपाने नटलेला आहे. विठ्ठल तोच, कृष्ण तोच, राम तोच, शंकर तोच, सर्व रूपाने तोच नटलेला आहे. नवे नवे आपण जिला आदिमायाशक्ती जगदंबा माता मानतो, ती सुद्धा ईश्वर स्वरूपच एकच रूप आहे आणि भगवंताच रूप आहे. ती सुद्धा दिसायला आपल्या व्यवहारासाठी ती माया रूपाने नसली, परंतु ईश्वर स्वरूपच. आणि अशा प्रकारचं असताना त्या गावामध्ये एका सावकाराने विठ्ठलाला नवस केला होता की आता वय 40च्या पुढे गेलं, पोटी संतान नाही, भगवंता मला जर मुलगा दिला तर मी तुला कमरेची साखळी तुला वाहील, अशा प्रकारचं. आणि मग त्याला मुलगा झाल्यावर आनंद झाला. आणि मग त्यांनी नवस फेडायचं ठरवलं. तर म्हणजे आता सोनाराकडून साखळी चांदीची करावं लागेल. आणि मग गेले सोनाराकडे. ते म्हणायचे ते आमचे चांगले करते, ते म्हणते ते चमका चांगला करतात. करता नरहरी सोनाराच्या दुकानात आले. नरहरी सोनाराला म्हणले आमच्या देवाच्या कमरेची साखळी करायची म्हणले.
करू ना म्हणले, काय हरकत आहे, कमरेची साखळी करायची म्हणले माप आणा तुम्ही, त्या मापाप्रमाणे करून देऊ. मग हे गेले पुजाऱ्याकडून माप घेतलं देवाच्या कमरेचं आणि आणून दिलं आणि त्याप्रमाणे नरहरी सोनाराने उत्कृष्ट पैकी अशी कमरेची साखळी बनवली आणि त्यांच्या हवाली केली. गेले मोठ्या आनंदाने वाजत गाजत नवस घराला गेले आणि मोठा महाअभिषेक केला. भगवंताला उटी चढवली आणि भगवंताला पोशाख वगैरे केला आणि नंतर ती साखळी अर्पण केली आणि ती साखळी पुजाऱ्यांनी कमरेला लावली तर ती 4 बोट कमी झाली. म्हणजे असं कसं काय झाली भाऊ म्हणले. माप तर पुजाऱ्याला म्हणले तुम्ही माप दिलं होतं ना. हा म्हणले मी बरोबर माप दिलं, तुमच्याकडून काहीतरी चुकलं असं. परत गेले माघारी साखळी घेऊन. अहो म्हणले सोनार बाबा ही साखळी कशी काय कमी झाली, ही 4 बोट कमी पडली म्हणले. अहो नाही तुम्ही दिलेल्या मापाप्रमाणेच केली. आता म्हणले मापाप्रमाणे केली तर कमी पडती. परत त्यांनी साखळी वाढवली, ती तयार करून महाराजांना व्यवस्थित जोडून दिली आणि परत गेले तर ती 6 बोट वाढली. असं कसं काय झालं म्हणले यांनी राग जास्तच बनवली बरं का. म्हणजे महाराज ही साखळी आता इतकी लांब झाली, 6 बोट वाढली म्हणली. अहो म्हणले मी 4 बोटच वाढवली होती. नाही म्हणले काहीतरी चुकत आहे तुमचं डोकं ठिकाणावर नाही म्हणले. तुम्ही असं म्हणले 17 वारे हेलपाटे घालायला लावता गिऱ्हाईकांना, आम्ही काय मोकळे आहेत का म्हणले. चला नाही म्हणले मी त्याचं तोंड पाहत नसतो, मी ते विठ्ठलाचं तोंड पाहत नसतो. अहो म्हणले तोंड पाहत नसताना हे असं काय म्हणले गटकीत लांब गटकीत कमी मग घ्यायचंच कशाला तुम्ही. तुम्हाला जर जमत नसतं तर आमचा मोकार वेळ वायाला गेला म्हणले. नाही म्हणले तुम्हाला तिथं येऊन मग त्यांनी असं म्हणले आपण असं करू म्हणले डोळे बांधा. हा डोळे बांधा आणि मग म्हणले चला म्हणले. तिथं डोळे बांधले, हाताला धरलं आणि आता तुमच्या हाताने माप घ्या म्हणले बरोबर. पाहिलं सापून पाहिलं, कमरेला साखळी लावली तर ती साखळी बरोबर बसली. म्हणली काय बरोबर आहे पण हाताला नागोबा लागले. कोणती म्हणली हे काय लागतं. स्वरूप पाहायला गेलं तर ती वरती जटा, 4 हात, कमरेवरती हात नाहीत, ते हात तर मोकळे. तिथं म्हणजे शंकर दिसतय. त्यांना ते शंकरासारखी ती लागायला नाही ना. आता प्रवचनाला सुरुवात लोक म्हणजे थांबा दादा आणि त्यांना हाताला सगळे शंकरात ती गंगेचं पाणी जटेतून सांडतंय खाली हे होतंय. अशा प्रकारचं त्यांच्या अंगाला खाली पाहते, खाली शंकराची पिंड, वरती शंकराची मूर्ती दिसती. अरे म्हणले असं कसं काय, तुम्ही काय फसवलं राव सावकार म्हणले. मला सांगायचं होतं ना. आणि माझ्याच देवाच्या पुढे म्हणजे मला डोळे बांधून आणलं, सोडले डोळे तर पुढे कमरेवर हात. आणि मग म्हणले भगवंता माझ्याकडून चुकलं म्हणजे. अरे तू सर्व व्यापक आहेस, शंकरही तूच आहेस. मी पाहिलं तर मला त्यांना नाग हाताला लागतोय, जटेतून गंगेचं पाणी ओघळतय, वरती जटा बांधलेल्या त्याला वरती
त्या रुद्राक्षाची मणी गोल लावलेले आहेत, गळ्यातल्या माळा, 2 हात बाजूला, इकडं एका हातात त्रिशूळ दिसतं, सगळं माझ्या हाताला लागलं. मी पाहिलं. खाली पाहिलं तर खाली शंकराची पिंड पण आहे आणि डोळे उघडतो तर विठ्ठलाची मूर्ती. चुकलं म्हणले भगवंता माझं. आणि तिथून पुढं तो एकदिशीय भक्ती करणारा जो नरहरी सोनार, तो सर्व व्यापक भगवंताची भक्ती करू लागला. विठ्ठलाची भक्ती, तोच विठ्ठल आहे, तोच शंकर आहे, तोच हे आहे. अशा प्रकारचं देव हा सर्व व्यापक आहे. आणि म्हणून तो म्हणतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा स्वामी समर्थ काय, विठ्ठल काय, भगवान शंकर काय, सर्व एकच आहेत. पण आपला जसा जसा भाव असेल तशा तशा भावानी जरी भक्ती केली तरी भगवंत म्हणतात की मला माझ्यापर्यंतच येऊन पोहोचते. तुम्ही कोणत्याही रूपाने माझी भक्ती केली तरी माझ्यापर्यंतच येते. पण संत सांगतात की एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाण. अद्वैत भक्ती, अद्वैत भक्ती ही कुशल भक्ती आहे, ही सर्वोत्तम भक्ती आहे. म्हणजे सर्व व्यापक भगवंत जरी असला तरी कुठल्या तरी एका नामाशी धरूनच त्याची भक्ती करायची. आज विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, परा दिवशी राम राम म्हणायचं, परा दिवशी 13 दिवशी खंडोबाचे चांगमले म्हणायचं, 4थ्या दिवशी दत्तात्रयाचं गुणगान गायचं, 5व्या दिवशी देवीचं गायचं, 6व्या दिवशी मारुतीचं गायचं. असं नाही. तुम्ही कोणताही धरा, एकच धरा आणि त्या ठिकाणी तोच आहे. परंतु भगवंतांनी सांगितलं मी व्यापक जरी असलो तर हरी रूपाने माझ्याकडे तुम्ही जर आलात तर सर्वोत्तम, सर्वात पटकन तुम्हाला माझी प्राप्ती होईल. म्हणून भगवंतांनी सांगितलं की मी तुमच्या जवळच आहे, मी कुठं लई लांब नाही. तुम्ही तुमच्यामध्येच मला पहा. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांताशी कामो विषयावरी. भ्रांती म्हणजे आपल्याला काय झालंय, भ्रम झाला, भ्रम. आणि म्हणून आपण त्याला इकडे तिकडे पाहतो, हा वेगळा तो वेगळा तो वेगळा. तरी काय तो मला ते हरिपाठातला आठवना, एक 5 3 दशकाचा मेळा, ते तैसे नवे नाम त्याच्यातलं नाही. श्वासाचा संबंध येते. एखाद्या वेळेला नाही आठवलं की असं होतं. मग अजपा जपणी उलट प्राणांचा ज्ञानदेव म्हणून तिथे पुढचं आहे. अजपाजपणे उलट प्राणाचा. आणि ही आपली भक्ती आहे. कोणती? अजपाजपणे उलट प्राणाचा. आणि तिथेही मनाचा निर्धार पाहिजे. भगवंत काय म्हणतात, या ठिकाणी लक्ष दे. अजपा जप,
जप करायची गरजच नाही, फक्त निर्धार पाहिजे की तोच मी आहे, तोच मी आहे, तोच मी आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार आहे. अशा प्रकारची जी सगळ्यात जवळची भक्ती. आणि सगळ्यात जवळचं आपल्याला कोण आहे? आई नाही, बाप नाही, बायको नाही, पोरं नाही, कोण नाही. जर आपल्या घरावर दरोडा आला तर जवळच्याला हाका मारतो का लांबच्याला? जवळच्याला कुठं हाका मारतोय? तिकड पलीकडच्या घरच्या राम भाऊ पळ 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 न हो, गोविंदा ये अरे माझे बोंबल तो मोठे मोठ्याने हाका मारतोय. अरे लांबच्याला नाही, तुझ्या जवळच्याला हाका मारणार. जवळचा सगळ्यात कोणी? भगवंत आहे. आणि अशा प्रकारचं ही संतांनी आपल्याला खूण सांगितली, त्या खुणेप्रमाणे आपण जावं, त्या संतांच्या मार्गाने जावं. म्हणजे भगवंत आपल्याला लवकरात लवकर आपल्याच ठिकाणी असणारा, आपल्याच सभोवती असणारा, आपल्याच पाठीमागे उभा राहणारा जो भगवंत आहे तो आपल्याला प्राप्त होतो. त्याची आपल्यावरती कृपा होती. तोच स्वामी समर्थ. कुंडली गौरदेव.